नाशिककर, कसे आहात? नमस्कार. आज आपण आता नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. आज आपण नाशिक रेल्वे स्टेशनवर मनमाड रेल्वे स्टेशनला जाणार आहोत आणि मनमाड रेल्वे स्टेशनवर झेलम एक्सप्रेसने आपण जम्मू तवीला रवाना होणार आहोत. जम्मू तवी नंतर आपण कटराला जाणार आहोत माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला. चलो बुलावा आया है, माताने बुलावा आहे. आपला हा ब्लॉग असा असणार आहे. नाशिक रोडवरून आपल्या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि जम्मू तवी येथून आपण वैष्णोदेवीच्या यात्रेला सुरुवात. आता आपण मनमाड स्टेशनला आलो आहोत. मनमाड स्टेशनवरून आपली प्लॅटफॉर्म नंबर 2 वर झेलम एक्सप्रेस थोड्याच वेळात येणार आहे. झेलम एक्सप्रेसचा आपण 36 तासचा प्रवास करू. प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून आपण झेलम एक्सप्रेस येत आहे. प्रवास आपला आहे सुरू होणार आहे झेलम एक्सप्रेसने. 36 तास प्रवास आपण करण्यात आहोत. ही ट्रेन आपली नमस्कार, नमस्ते. झेलम एक्सप्रेसने आपला प्रवास चालू आहे. काल रात्री 11 वाजता आपण मनमाड रेल्वे स्टेशनवर झेलम एक्सप्रेसमध्ये बसलो होतो जम्मू तवीसाठी. आता आपण दिल्लीच्या जवळजवळ पोचलेलो आहोत. तब्बल 20 तासाहून अधिक वेळ झाला आहे या ट्रेनमध्ये प्रवास करत आहे आणि उद्या सकाळी 10:30 वाजता जम्मू तवीला ही रेल्वे पोहोचतो. तब्बल 36 तासाचा प्रवास आपला असणार आहे. आता इकडे पावसाचं वातावरण आहे, आपण पाहू शकता. आपण जम्मू तवी स्टेशनला पोचलो आहोत आणि इथून पुढे आता आपण कटरासाठी जाणार आहोत. इथून पुढे प्रवास बसले असणार आहे कटरापर्यंत. कटरावरून आपण रात्री वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार आहोत. जम्मू तवी स्टेशन पर आ गए हैं. हे जम्मू तवी रेल्वे स्टेशन है, इंडियाचा फ्लॅग. इथून पुढे आपल्या ताई यात्रा सुरू होणार आहे. आपण जम्मूवरून कटरासाठी निघालो आहे. आता श्रीनगर हायवे आहे. श्रीनगरवर हायवेवरून आहे. आपण आता कटरात आपण जाणार आहोत. सगळं श्रीनगर आणि उधमपूर रस्ता तिथे इथून आतमध्ये कटराकडे रस्ता जातो. या बसमध्ये आपण आलो आहोत जम्मू स्टेशनवरनं आणि इथून आपण आता माता वैष्णोदेवीला जाणार आहोत. श्री जम्मू श्रीनगर हायवे. आपण कटरा येथे पोचलो आहोत. कटरा येथील आपण वैष्णोदेवीच्या भक्त निवासामध्ये थांबलेलो आहोत आणि आपण इथे आता शक्ती भवन येथे थांबलेलो डोरमेट्री आणि अन्नपूर्णा भवन जसं इथे जेवण वगैरे इथे इन्क्वायरी केली जाते आणि माताचं
देवीचं कसं चित्र चढाई कशी केली याचं एक संकल्पचित्र इथं मांडलेलं आहे आणि सर्वच 150 रुपयामध्ये तुम्हाला 24 तासामध्ये डॉर्मेटरीमध्ये बेड मिळतो आणि तिकडे निहारिका भवन आहे तिथे विविध प्रकारचे रूम अवेलेबल आहे. तर हे वैष्णोदेवीला आलेल्या भक्तांसाठी थांबण्यासाठी एक चांगलं ठिकाण आहे. निहारिका भवन या कटरा बस स्टँड उतरल्यानंतर आपण निहारिका भवन पर्ची आपण काढू शकतात. बाणगंगाकडे जाणारा मार्ग जिथून यात्रा सुरुवात होती त्या मार्गावर आपण चाललो आहोत. हे बघा बाणगंगा यहाँ से यात्रा सुरुवात होणार आहे. कटरा ही जय माता जी के अर्धकुंवार ये हे रात्रीचा नजारा आहे. जय माता दी भक्तांनो, आपला अर्धा प्रवास चालू आहे. त्या अर्धकुवारीपासून आता आपण निघालो आहे आणि भवनच्या रस्त्याने निघालो आहे. भवन आता इथून 2.5 किलोमीटर आहे आणि आज सर्व भक्तपरिवार जय माता दी जय अंबे मा अशा जय घोष देत भवनकडे देवीच्या दर्शनाकडे जात आहे. मी पण जय अंबेचा नारा देत जय माता दी म्हणत भवनकडे मार्गस्थ करत आहे. आज पावसाळ्याचे दिवस असून इथे कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही आहे. सर्व रस्ते वगैरे तुम्ही बघू शकता, सर्व कोरडे ठाक आहे. फक्त धुकं इथे पडलेलं आहे. आता लवकरच आपण 2 मिनिटामध्ये भवनमध्ये पोचूया आणि मातेचे दर्शन घेऊया. जय माता दी. जय
लहान मोठे थो इथून आता 2 किलोमीटर बघून बाकी आहे आणि अर्धकोरे इथून बॅटरी कारची सुविधा आहे. बघू शकता जे भक्त पायी चालू शकत नाही त्यांच्यासाठी शाईन बोर्डतर्फे बॅटरी कारची व्यवस्था भवन मार्गामध्ये करण्यात आलेली आहे. अर्धकुवारीवरनं ही बॅटरी कार चालते. ठिकठिके असे कॅन्टीन भवनचे आहे. साके ते असे चहाचे वगैरे ठीक आहे. इथून तुम्ही कुपन घेऊ शकता. इथून चाय कॉफी राईस वॉटर बॉटल चिप्स बिस्कुट घेऊ शकतात. असं भवन संध्याकाळच्या वेळेस कसं दिसतं बघा. फक्त अर्धा किलोमीटर बाकी आहे. जय माता स्लो आहे आपण आता लोक इथपर्यंत बॅटरी कार चालतात. इथून चेकिंग 6:30 वाजता कटरा इथून निघालो होतो आणि आता 11:30 वाजले आहे आणि आपण आता भवनावरती पोहोचलो आहोत. आपण हा प्रसाद घेतला आहे. प्रसाद घेऊन आता आपण लॉकरमध्ये आपलं सामान जमा करूया आणि फ्रेश वगैरे होऊन मातेच्या दर्शनाला जाऊया. जय माता दी. भगवानचा जिन यात्री ने माता जी के दर्शन कर लिए हैं 13 उनको सूचित किया जाता है कि अपना सामान ऑगस्टच्या निमित्ताने करण्यात आलेली सजावट ताकि आने वाले यात्री को भी लाकर की सुविधा मिल सके. लाकर नंबर 1 पार्वती बाबा. आत्ता मी 12:30 वाजले आहे आणि 14 ऑगस्ट ही तारीख लागली आहे आणि रात्री 12 वाजता माझे अवघ्या अर्धा ते पाऊण तासामध्ये माताचं दर्शन झालं आहे. इथून पुढे 12पर्यंत इथे काही पाऊस नव्हता. मात्र दर्शन घेऊन आल्यानंतर इथे असा पाऊस चालू आहे. बघू शकता माता सर्व तयार केलेलं आहे. लखलख असं भवन दिसत आहे. जय माता दी. 11:30 वाजता आपण भवनमध्ये पोचलो होतो. त्यानंतर लवकरमध्ये बॅग वगैरे मोबाईलवर जमा करून आपण दर्शनाला गेलो होतो. 12:30पर्यंत आपलं देवीचं चांगलं असं दर्शन झालं. गर्दी पण नव्हती. वरती आल्यानंतर पाऊस काही नव्हता परंतु दर्शन घेऊन आल्यानंतर पाऊस चालू झाला. पाऊस चालू आहे. आता आपण इथून भैरव बाबाचं दर्शन घेऊया. सगळं आल्यानंतर नक्कीच आपण दर्शनाला जाऊया. इथे भैरव बाबाला जाण्यासाठी 3.5 किलोमीटर आहे. इथून रोपे पण असतो पण तू सायंकाळी 6 नंतर रोपे बंद होतो. सकाळी 8 वाजता सुरू होतो. त्यामुळे आता पाऊस चालू आहे. आता आपण खाली प्रस्थान करत आहोत कटराच्या दिशेने. जय माता दी. कसं वाटलं तुम्हाला भक्तांनो शिकारांनो. छोटासा माझा लाईव्हचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा मी ब्लॉग करत आहे. तिथे काही त्रुटी असेल मला क्षमा करा. जय हिंद जय महाराष्ट्र. स्वातंत्र्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय माता दी. भवनचं दृश्य दर पावसात भाविकांचा उत्साह कायम आहे. मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले असते. फक्त सायंकाळी 6 ते 8 आणि सकाळी 6 ते 8 आरतीसाठी मंदिर बंद असते. ठराविक भक्तांना आरतीसाठी मध्ये घेण्यात येते. हे इथून दर्शनाला सुरुवात होते.